पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅलो, हा प्रियाचा नंबर आहे का? हॅलो, हा प्रियाचा नंबर आहे का? मी धनंजय भाटोडेकर बोलतोय। कारण तू धनंजय आहेस। मी कोण आहे? धनंजय मी धनंजय नाहीये आणि मी कुठल्याही प्रियाला वगैरे फोन करणार नाहीये। नाही, तू करणार आहेस। मी करणार नाहीये। रॉंग नंबर। पटेला काय बोलायचं असेल माझ्याशी? काहीही असू दे, मला नाही बोलायचं आता। पुन्हा नकोच ते सगळं। इतकी हट्टी आहे ना। हॅलो प्रिया, मी धनंजय भाटोडेकर बोलतोय। बरोबर 1 तासाने मी चिमणे अमृत तुल्यवर तुझी वाट बघतोय। महत्वाचं काम आहे, जर आलीस तर ठीक, जर आली नाहीस तर नुकसान तुझं आहे। येते मी। माई मावशी आणि अप्पांना दाखवूया। अप्पा, माई मावशी, माई मावशी, काय ग? लवकर ये माई मावशी। काय झालं? कशाला एवढे ओरडते? काय झालं? या बसा। अगं हे बघ, आपल्या हॉटेलची पहिली खरेदी केली। बघ तरी काय बोलले? काय दंगा चालू आहे इथे? ही बघा अप्पा, नवीन ताट। वाह, कशी आहेत? चांगले आहेत? महागातले आहेत का? हो माई मावशी, ठीक आहे, पण चांगली आहेत ना। ठीक आहे, पैसे कुठे वाचवत राहायचे? आणि आपल्याला आता बिझनेस करायचा आहे ना, ठरलंय ना आपलं, मग छान करायचं, छान खर्च करायचा। नाही, तिचं बरोबर आहे वल्ली। मी तुला म्हणलो तू थोड्या स्वस्तातल्या घेतल्या तरी चालल्या असत्या। मग आता वडापाववाला पण धंदा करतोस ना साध्या पेपर प्लेट वरती, कशाला एवढ्या महागाच्या? मग तुम्ही वडापावची गाडी टाका। असं काय बोलताय तुम्ही? आता तुम्ही समजा टपरीवर गेलात तर तुम्ही काय ताट आणि भांड्याची अपेक्षा करणार आहात का? मग पण समजा तुम्ही एका हॉटेलमध्ये गेलात तर तुम्हाला ताट आणि भांड्याची अपेक्षा असणारच ना। तेव्हा तुम्हाला समजा पाण्याची बाटली आणून ठेवली आणि म्हटलं की ह्याच्यातच हात धुवा, तर कसं चालेल? नाही, तुम्ही अपेक्षा करणार ना की छान बेसिन असेल, तिकडे मी छान हात धुवेन, बरोबर की नाही? हो, हे बरोबर बोलली हा वल्ली। आणि नको तिकडे नाही हा काटकसर करायची। आता आपलं ठरलंय ना, मग आपण छान बिझनेस करायचा। म्हणजे अशी ताट बघून ना वाटलं पाहिजे की यात वाढलेला प्रत्येक पदार्थ चविष्ट असणार, हो की नाही मावशी? नाही नाही, नुसतं बोलू नका। त्या ताटात जेवण वाढा, मग ते जेवण मी जेवीन आणि पोचपावती देईन चवीची। ओ पुरे, तुम्ही जेवणाच्या गोष्टी करू नका। तुम्ही जेवत बसलात ना तर दिवाळं निघेल आपलं। हो. आपल्याला बिझनेस करायचा आहे, पैसे मिळवायचे। मग काय मावशीबाई, हो मी गंमत केली हो तुमची। पण काय आहे, मी ठरवलंय की आता ह्या तुमच्या उपहारगृहामध्ये मी मदत करणार, ते सुद्धा अगदी फुकट। आणखीन काय काय खरेदी केले बघ? अरे हा, हे बघा ग्लास। ग्लास ग्लास छान आहेत ना? एवढा मोठा? म्हणजे यादीत खूप गोष्टी होत्या, पण काही मला काय पटल्या नाहीत, काही मला फार महागच वाटल्या। मग मी विचार केला की उद्या छान होलसेल मार्केटमध्ये जाईन आणि सगळी छान खरेदी करेन। छान गोडदोड चालले बरं का तुझी। तू एकदम पुढे जाणार बघ। नाही म्हणजे काय बरं का, हे सगळं खरेदीचं वगैरे होत राहील, म्हणजे ते होणारच आहे। पण याच्यात मुख्य असते ती जाहिरात। आता ती जाहिरात वाचूनच लोक आपल्या इथे येणार ना। ती जाहिरात मी तयार केली आहे, तुम्हाला वाचून दाखवतो, बघा कशी वाटते ती। अरे वा, ऐका। ज्याचे मुखी चविष्ट घास, त्याची होते जिव्हा तृप्ती। हा, बोलले जिव्हा म्हणजे जीभ बरं का, जीभ। परतुनी आमचे दारी या, तीचा आम्हास पोच पावती। भोजन म्हणजे रसनेची तृप्ती, भोजन म्हणजे क्षुधा शांती, भोजन म्हणजे अप्पा, अहो
काय लिहिलंय हे? काय हे कोणाला कळणार आहे का? सगळ्यांना. पण मलाच नाही ना कळलं. हे म्हणजे ज्याला बुद्धी असते त्यांना कळेल असं म्हणायचं होतं मला. अप्पा अहो, कशाला खेचताय तुम्ही तिची? मला पण नाही कळलं. तुला कळलं मावशी? नाही का? मग जाहिरात म्हणजे कशी साधी सोपी पाहिजे हो, पटकन लक्षात राहिली पाहिजे लोकांना. काय मावशी? हो का? नाही, माझ्याकडे दुसरी पण लिहिलेली आहे ना, ती वाचून दाखवतो. दुसरी हा, ती ऐकवा. अरे वा. हा. भोजन म्हणजे रसनेची तृप्ती, भोजन म्हणजे क्षुधा शांती, भोजन म्हणजे. आप्पा आप्पा तुम्ही परत तेच वाचताय, ते नाही पाहिजे. वेगळं वेगळं काहीतरी ऐकवा. हो का? मग काय तुम्ही वाचताय? परत तेच वाचतायत पण नवीन मी म्हणून. अजून एक लिहितो. अप्पा तुम्ही याद तुम्ही जाऊया. नका, तुम्ही नका, तुम्ही राहू द्या. तुम्ही नका लिहू. नाही, मी बघतो काहीतरी. मी लिहितो. ए मावशी तू सांग ना यांना. पट्या माझ्या आधी पोचलाय का? हा गुलाब त्यांनीच ठेवला असेल. सॉरी सॉरी, मला जरा यायला उशीर झाला. मी यायच्या आधी तू इथं आला होतास आणि टाइमपास करत इथे तिथे फिरत होतास, असं काही झालंय का? नाही का? असंच. एनिवे, मला जरा बोलायचं तुझ्याशी. मी पण ना वेडी आहे. पट्या का गुलाब देईल मला? काय झालं? कसला विचार करतेस? काही नाही, बोल. तुझं राधावर प्रेम आहे? प्रचंड प्रेम आहे. माझ्यावर जितका राग आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आहे. तू हे का विचारतोस? प्रश्न सोपा करून विचारतो. तुला माझा चेहरा बघू नये, माझ्याबरोबर राहू नये असं जितक्या स्ट्रॉंगली वाटतं त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंगली असं वाटतं का की राधा बरोबर राहिलं पाहिजे, तिच्याबरोबर असलं पाहिजे असं वाटतं का? पट्या राधा मुलगी आहे माझी, तिच्याशिवाय जगू शकत नाही. मग काय जातेस तू पहिल्या? बर, छान. म्हणजे राधाने येऊन सांगितलंय तर तुला? कंप्लेंट केलीये माझी? छान टीम केलीये तुम्ही माझ्या विरुद्ध. कॉर्नर करताय ना मला तुम्ही. प्रश्न कॉर्नर करायचा नाहीये. प्रश्न हा आहे की तू दुबईला का जातेस? मी सांगतो, तुला फक्त माझ्या समोर यायचं नाहीये, तुला मला फेस करायचं नाही आणि इथून लांब कुठेतरी पळून जायचंय म्हणून तू हा मार्ग निवडतेस, म्हणून तू दुबईला जातेस. त्याचा राधाला त्रास होतो. राधाला सवय नाही तुझ्याशिवाय राहण्याची आणि ती सवय तिला तू लावलीस. आता अचानक तू निघून जाणार, तू नसणार तिच्याबरोबर, तिला ते सहन होणार नाही, ते तिला होत नाहीये सहन. ही खूप चांगली संधी आणि मला ती सोडावीशी वाटत नाही. करिअर समोर राधाला कधीपासून कमी महत्व द्यायला लागलीस तू अनामिका? ही अनामिका नव्याने भेटते मला. नेहमीच करिअरचा विचार केलाय मी. नाईलाज म्हणून, गरज म्हणून, चॉईस म्हणून नाही. मला आजपर्यंत तीच अनामिका माहिती आहे जी नेहमी राधाला स्वतःच्या आयुष्यापेक्षाही जास्त महत्व देते. तिच्यावर प्रेम करते, तिच्याबरोबर नेहमी उभी असते, नेहमी तिच्या पाठीशी असते. आणि जी मला अनेकदा असं म्हणली की काही झालं तर ती आयुष्यभर राधाची साथ सोडू शकणार नाही. कोणाचा फोन आहे? काय नाही, कंपनी. ऐक ना वल्ली, हा बोल ना. अरे ऐक ना. बोल. मला खूप आवडतेस तू. मला पण तू खूप आवडतोस. हा. का? अरे का काय प्रश्न आहे? आता एखादा माणूस आवडला तर आवडला, असं कसं? नाही कारण नसतं काहीच. प्रत्येक गोष्टीला कारण असतं. हो का? मला सांग,
तुला मी का आवडते? अरे तू माझा एवढा विचार करतेस, आपला एवढा विचार करतेस, आता आपला बिझनेस वाढावा म्हणून प्रयत्न करतेस एवढा. माझी नोकरी गेली तरी काही बोलली नाहीस. आधी पण माझ्याकडे नोकरी नव्हती तर मला नोकरी मिळावी म्हणून एवढे प्रयत्न करायचेस. अशी खूप कारण आहेत माझ्याकडे. खूप करणार आता मला त्या खूप कारणांसाठी काय देणार आहेस? हा त्याच्या मुद्द्यावर आली. हे बघ एक मिनिट, वेडा आहेस का तू? अगं नाही, मी मस्करी करत होते. जुनी वल्ली कशी वागते मी तसं वागून दाखवत होते तुला. मला खरंच काही नकोय सचिन. ऐक, मला काहीच नको. तू बघ तरी काय. हे बघ सचिन नकोय मला खरंच. अगं मी एवढं मंगळसूत्र आणलंय तुझ्यासाठी आणि तू नाकारणार आहेस? हे माझ्यासाठी आहे? हो. खरंच माझ्यासाठी आहे? मग अजून कोणासाठी आणणार मी? किती सुंदर आहे. छान आहे ना? हो. घे गपचूप. चल तू घाल. अगं छान आहे ना? उतरणार आहेस? सचिन किती सुंदर आहे रे. हो ना? खूप जास्त. थांबा आशात बघते. किती छान आहे. तुला छान दिसते खरंच. खूप छान दिसतंय. अगं बाई नाही म्हणजे मी तुमच्या मध्ये मध्ये करायला आले नाही. काय झालं, मी बाहेर जाते ना, चंद्याकडे जाते म्हणून तुम्हाला निरोप द्यायला आले होते. अगं हे चंदू दादाकडे कशाला? अरे आता आपल्याला बिझनेस करायचा आहे ना, मग जरा 4 लोकांकडनं विचारपूस करायला नको का? मी काय रे 2-4 डबे देत होते, तो काय बिझनेस थोडाच होता. म्हणून चंदूला विचारून येते तो खरेदी कुठून करतो है ना. अगं मी आता मी बाहेरच चाललो होतो ना. मी जातो चंदू दादाकडे. तू कशाला जाते? मी निघालोच होतो. कशाला? अरे मला काय दुसरं काम आहे, तुमच्याकडे बरीच काम आहेत, चालू दे. आणि हे नाही म्हणजे कसं आहे ते, हे आप्पा पण नाही आहेत घरात. एक आणि हो मी आल्यावर आपण एकत्र जेऊया, चालेल ना? हो चालू दे. खरंच छान दिसते तू. फक्त राधासाठी मी दुबईला जायचा निर्णय बदललाय, तुझ्यासाठी नाही. चला, म्हणजे माझं कन्व्हिन्स करायचं स्किल अजूनही जागेवर आहे. तर घे हा, याचंही सगळं क्रेडिट तूच घे, तुझ्याच मुळे आहे सगळं. पण तुला माहितीये माझं राधावर किती प्रेम आहे. मी तिच्यासाठी काही करू शकते. काय करायचं बाई या दोघांचं? प्रेम तर आहे पण ते मान्य करायला नको का? आता मलाच काहीतरी युक्ती लढवावी लागणार.
सौरभ अनामिका एकत्र यायला हवे असतील तर आपल्याला काहीतरी करावंच लागेल. हा. मी काय म्हणते, लास्ट टाइम आपण त्यांची डेट प्लॅन केली होती ऑफिसमध्ये, तशी करूया. ती फसली होती का? आता पुन्हा ते काही नको. मला काय वाटतं, आपण की नाही पुन्हा रियुनियन करूया. त्यांचं कसं प्रेम कॉलेज मधलंच आहे ना. हा, बोलवा सर, त्या चंदू चिमण्याला बोलवा. कुठे आहे तो? त्याला सांगत ना सर, काहीतरी पुढाकार घे, काहीतरी कर म्हणून. एक मिनिट. हे असं केल्याने ती दोघं फार फार तर एकदा किंवा दोनदा भेटतील. आपल्याला असं काहीतरी करायचंय ज्याने ते सतत भेटत राहिले पाहिजेत, तरच पुन्हा एकदा प्रेमात पडण्याचा चान्स आहे ना. अगदी बरोबर. म्हणजे कसं आहे ना, आता ते वाड्यात समोरासमोर येण्याचं टाळतात. मी आपली सारखी अनामिकाला बोलवतच असते, पण त्यांचं आपलं काहीतरी ते चप्पल बिप्पल असं काहीतरी चाललेलं असतं. चप्पल बिप्पल ते मी तुम्हाला नंतर सांगेन. हो, आधी तुम्ही काय तो उपाय सुचवा. इंटेरियरचं काम काढूयात परत. हो, म्हणजे ही म्हणते ते बरोबर आहे. कसं आहे ना, कुठल्याही कामाला अनामिका काही नाही म्हणायचे नाही. पण मग बजेटचं काय? सर, हवं तर आम्ही कॉन्ट्री काढतो, पण हे झालंच पाहिजे सर, प्लीज. असं म्हणता? डन. तसंही आपलं ऑफिस नवीन झालंच आहे, एखादी भिंत परत रंगवून घेऊया काय. पण कुठली भिंत रंगवायची? सर, माझ्या मागची. अरे अरे नको नको, थांबा. उगीच काहीतरी असं करू नका. मावशी, तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. आता आपण त्या दोघांना एकत्र आणायचंच. चला, शाबास मुलांनो, आता तोंड गोड करा. अरे या, वा. या, 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 या. मला पण घ्यायची. अरे, आ. आता मिशन सौरभ सर आणि अनामिका मॅडम. सौरभ सर आले. थांबा, तो डबा लपवा पहिला. दे इकडे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. काय सर, आज लेट आलात? जा लवकर केबिन मध्ये. नाही, अरे गुड मॉर्निंग नाही. ते आहेत सर, पण खूप काम आहेत ना सर, आणि तुमच्या टेबलवर पण खूप नवीन फाईल येऊन पडल्या आहेत सर. तुम्ही जा ना केबिन मध्ये. नाही, मॉर्निंग सर. मॉर्निंग. काय आज गुड न्यूज वगैरे काय? काय हातात काय बघू? अरे नारळाची वडी कोणी आणली? अरे ते आपलं नेहमीचं दुकान आहे ना, तिथूनच. तर चव ओळखीची आहे. पटवर्धन, तू हल्ली फार टाइमपास करायला लागलायस. मध्यंतरी कसा असा स्ट्रिक्ट वागत होतास? तो पटवर्धन कुठे आहे, प्रोडक्टिव्हिटी वाला? काय बोलताय सर? मी आलो आणि फक्त गुड मॉर्निंग केलं, तेवढ्यात नारळाची वडी दिसली म्हणून बाकी मी काम करतो ना सर. ही नारळाची वडी कोणी आणली? सांगतो मी तुला. चल, एक अर्जंट काम. नारळाची ऐका ना, तू ये तर. सर ती चव ओळखीची आहे म्हणून मला काय, मी काय म्हणत होतो सर, ती नारळाची वडी. हॅलो. हॅलो अनामिका ताई, बोल वल्ली. तुम्ही कामात आहात का? नाही, बोल ना. अहो काही नाही, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. बोल. मला ना शॉपिंग करायची. शॉपिंग? शॉपिंगसाठी तर मी एका पायावर तयार असते. बोल, काय घ्यायचंय? अहो ते एक गंमत आहे. सरप्राईज आहे, सरप्राईज. वल्ली, अहो फोनवर सगळं नाही सांगता येणार. तुम्ही भेटा तर आधी, मग आपण निवांत बोलूया. हा, हो चालेल. चला भेटूया. अच्छा ठीक आहे, भेटूया मग.
मग जमेल ना तुम्हाला? सर तुम्ही तर बॉम्बच टाकलात माझ्यावर. आता पुन्हा तुमच्या ऑफिसमध्ये येऊन काम करायचं म्हणजे हो, एकच भिंत करायची आहे. बघा, तुम्ही आधी केलेलं काम फार छान झालंय. फक्त एक भिंत करून हवे म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. नाही, समजतंय मला, पण आता पण बिन काही काढू नका प्लीज. हे बघा, ती ग्राफिटी वॉल करायची म्हणजे ती भिंत आपल्या कामाबद्दल जास्त बोलेल. खरं तर कल्पना खूप छान आहे तुमची, पण मग करून टाका. विचार करून कळवते. कळवा, पण होकारच कळवा प्लीज, नाही म्हणू नका. चला येऊ मी. हो. थँक्यू.